आणि यानंतर आपण पावसासंदर्भातल्या बातम्या बघूया। उपराजधानी नागपूरमध्ये आज मुसळधार पाऊस सुरू आहे। अनेक भागांमध्ये पाणी देखील साचलंय। नागपूरच्या अनेक रस्त्यांना सध्या नद्यांचं स्वरूप प्राप्त झालंय। नागपूरच्या वाडी, हिंगणा, डवलाबेटी, सुरावरडी या भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। पहाटेपासूनच दमदार पाऊस पडला आणि त्यामुळे दृश्यमानता कमी झालेली आहे। पावसाचा जोर पाहता नागपूरमध्ये आज सगळ्या शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। दरम्यान नागपूरमधल्या पावसाचा आढावा आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी घेतला। आपण पाहूया। नागपूरमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतोय। सकाळपासूनच तुफान पाऊस नागपूरमधल्या अनेक भागांमध्ये पडल्याचं पाहायला मिळतंय। सखल भागांमध्ये पाणी देखील साचलेलं आहे। सध्या मी नागपूरच्या प्रियंकावाडी या परिसरामध्ये आणि या वस्तीमध्ये तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे मुसळधार पावसाचं पाणी लोकांच्या घरामध्ये शिरलेलं आहे। या संपूर्ण वस्तीला एक प्रकारे जणू तलावाचं स्वरूप आलेलं आहे। सर्वत्र या वस्तीमध्ये पाणीच पाणी आपल्याला पाहायला मिळत आणि गुडघाभर पाणी मधनं लोक इथनं रस्ता काढताय। बाहेर देखील लोक निघाले तेव्हा त्यांना या संपूर्ण पाण्यामधनं बाहेर निघावं लागत आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की लोकांच्या घरामध्ये देखील हे सर्व पाणी शिरलेलं आहे। आपण काही नागरिक आहे त्यांना विचारू त्यांच्या घरचं काय चित्र आहे। काकू तुमच्या घरी काय स्थिती आहे? माझ्या घरी बहुत खराब स्थिती आहे दादा। पाणी खूप घुसलंय माझ्या घरामध्ये, नुकसान झालेलं आहे, अनाथामध्ये पाणी गेलेलं आहे। माझ्या काय तर आम्हाला जोवाचं काही हे अर्थ आहे नाही। नेहमी असं चित्र राहते इथे? नेहमी असंच चित्र राहते। नागपूर महानगरपालिकेला वारंवार सांगून सुद्धा ते कुठल्या नाल्या गटर लाईन साफ करत नाही। लोकांच्या घरोघरी पाणी गेलेलं आहे, त्यांच्या अन्नधान्याने यांचं नुकसान झालेलं आहे आणि हे दरवर्षी हे चित्र चालत राहते। नागपूर महानगरपालिकेचं याकडे संपूर्ण दुर्लक्ष चाललेलं आहे। नागपूरमध्ये मुसळधार पावसामुळे दाणादाण उडून दिलेली आहे आणि अनेक सकल वस्त्यांमध्ये आपल्याला अशाच प्रकारचं दृश्य पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।